नमस्कार. आज आपण लाडक्या बहिणींचा जो हप्ता रखडलेला आहे, तो का रखडला आहे, यामागील काही 4 कारणीभूत घटना आहेत, ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत पात्र असलेल्या अनेक महिलांच्या खात्यात जानेवारी 2026 पासून 1500 रुपयांचा हप्ता जमा झालेला नाही. परंतु हप्ता जमा न होण्यामागची तांत्रिक कारणे असल्यामुळे अनेक पात्र महिलांचे 1500 रुपये थांबले आहेत. त्याकरता महिला लाभार्थ्यांना सरकारने ई-केवायसी दुरुस्तीसाठी 31 मार्च पर्यंत अंतिम संधी दिली आहे. ही दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अर्जातील त्रुटी दुरुस्त करण्याचे आवाहन. त्यामुळे ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत त्यांनी ई-केवायसी मध्ये सुधारणा करण्याची या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच स्थानिक महिला व बाल विकास विभागाच्या कार्यालयात जाऊन आपल्या अर्जाची स्थिती तपासावी. माहिती भरताना चुका झालेल्या लाभार्थ्यांनाच ही दुरुस्त करण्याची परवानगी सरकारने दिली आहे. कडक पातळीत पडताळणी लाखो अर्ज अपात्र झाले आहेत. लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीनंतर राज्यभरात आतापर्यंत सुमारे 70 ते 80 लाख महिलांचे अर्ज अपात्र ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे अर्ज तांत्रिक चुकीमुळे बाद झाला आहे ही माहिती अभावी याबाबत महिला लाभार्थीमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे आता केवायसी दुरुस्तीनंतर फक्त पात्र महिलांनाच या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. तसेच ज्या महिलांचे अर्ज कायमस्वरूपी अपात्र ठरले आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आलेले आहे. ई-केवायसी आता दुरुस्तीनंतरच मिळणार लाभ. दरम्यान जानेवारी नंतर अनेक महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्यांचा हप्ता मिळालेला नाही. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार 31 मार्च पर्यंत दुरुस्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे. त्यानंतर पात्र ठरलेल्या महिलांच्या खात्यात फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे मिळून 3000 रुपये एकत्रित जमा होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आता पाहूया की हप्ता का बंद झाला, यामागे काय कारणे आहेत. तर बँक खात्याच्या चुकीचा तपशील, बँक खाते क्रमांक किंवा IFSC कोड मध्ये चूक असणे, आधार लिंकिंग बाबतचा अभाव म्हणजेच बँक खाते आधाराशी लिंक नसणे किंवा DBT सक्रिय नसणे, माहितीतील तफावत म्हणजे अर्जातील वैयक्तिक माहिती वेगळी आणि कागदपत्रावाची वेगळी अशी विसंगती असणे, चुकीची ई-केवायसी केलेली म्हणजे ई-केवायसी प्रक्रिया दरम्यान चुकीचे पर्याय निवडले जाणे, ही यामागची काही 4 कारणे होती. हे लाडक्या बहिणींचा हप्ता का थकला आहे. आता यानंतर यावर स्पष्ट असे झाले आहे की 31 मार्च पर्यंत तुमची ई-केवायसी करण्याची तारीख आहे. त्यानंतर ज्या पात्र महिला आहेत त्यांच्याच खात्यावर 1 एप्रिल मध्ये तुमचा हप्ता पडू शकतो. अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.